हॅलो व्ह्युअर्स, मी डॉक्टर स्नेहा, होमिओपॅथिक कन्सल्टंट. आज आपण कॅल्शियम रिच फूड हे बघणार आहोत. सगळ्यात जास्त कॅल्शियम असतं ते म्हणजे नाचणीमध्ये. सो नाचणीचे लाडू, नाचणीची भाकरी, सत्व, खीर किंवा नाचणीचं आंबील या प्रकारचे पदार्थ तुम्ही तुमच्या आहारामध्ये समाविष्ट केले पाहिजेत. त्यानंतर दुसरा पदार्थ म्हणजे किंवा भाजी म्हणू शकतो त्याला, पालकची भाजी. सो पालकमध्येही खूप मुबलक प्रमाणामध्ये कॅल्शियम आहे. पालकचेही खूप प्रकार आपल्या जेवणामध्ये आपण समाविष्ट करू शकतो. त्यानंतर दुग्धजन्य पदार्थामध्ये दूध आहे, पनीर आहे, चीज आहे. हे पदार्थ तुम्ही तुमच्या जेवणामध्ये ठेवू शकता. ड्रायफ्रूट्समध्ये बघायचं झालं तर ड्रायफ्रूट्समध्ये अंजीर, बदाम जे ड्रायफ्रूट्स आहेत त्याच्यामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये कॅल्शियम उपलब्ध असतं. त्याच्यामुळे ते तुमच्या आहारामध्ये तुम्हाला ठेवलेच गेले पाहिजेत. त्यानंतर दुसरी गोष्ट सांगायची, काही फ्रूट्स आहेत आपल्याकडे, त्याच्यामध्ये सीताफळ आहे, ज्याच्यामध्ये खूप हाय लेवलचं कॅल्शियम आपल्याला भेटतं. त्याचप्रकारे भाज्या ज्यांच्यामध्ये बिया असतात, अशा प्रकारच्या भाज्या म्हणजे भेंडी घ्या, तुमची वांगी घ्या, तर ह्या सगळ्या किंवा टोमॅटो, त्याच्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात कॅल्शियम उपलब्ध आहे. विटॅमिन सी सुद्धा त्याच्यामध्ये आहे. तर असे पदार्थ तुम्ही तुमच्या जेवणामध्ये नक्की ठेवा. आणि कॅल्शियमचा डेफिशियन्सी ही मेनली आपल्याला फिमेल्समध्ये म्हणजे महिलांमध्ये उतार वयामध्ये जसं त्यांचं वय वाढत जातं तसं कॅल्शियमची पातळी ही कमी होत जाते. बिकॉज ऑफ मेनोपॉज हा आलेला असतो, त्याच्यामध्ये इंटरनल हॉर्मोनल चेंजेस होतात. तर अशा वेळेला कॅल्शियम रिच फूड घेणं फार गरजेचं आहे. नाहीतर मग बऱ्याच वेळा आपण बघतो की फिमेल्समध्ये फ्रॅक्चर्स कॉमनली दिसून येतात. ओल्ड एजमध्ये पाय घसरून पडलं जातं आणि मग शोल्डर फ्रॅक्चर होतो किंवा हिप फ्रॅक्चर होतो किंवा नी फ्रॅक्चर होतो. काहीतरी फ्रॅक्चर झाल्याचा घटना आपल्याला खूप वेळा आपल्या कानावर येतात. पण ह्याच्यासाठी काय करायला हवं तर 40 पासूनच आपण आपल्या आहारामध्ये कॅल्शियम रिच फूड, स्पेशली फिमेल्स महिलांनी हे तर वाढवलंच पाहिजे. त्याच्यामुळे पुढे जाऊन हे जे काय कॉन्सिक्वेन्सेस होऊ शकतात ते तुमच्या बाबतीत होणार नाही. तर आपल्या शरीराची काळजी घेणं ही आपली फर्स्ट प्रायोरिटी आहे आणि फर्स्ट इम्पॉर्टंट एम आपला असला पाहिजे आपल्या लाईफमध्ये. बिकॉज हेल्थ जर चांगली असेल तर तुम्ही जे तुम्हाला पाहिजे ते करू शकता. सो थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस रील.